नमस्कार. चला आज परत थोडंसं बाहेर जाऊया. श्री त्याच्याच कपड्यांशी खेळत आहे. कपडे घालायचा त्याला खूप कंटाळा आहे. त्यामुळे त्याला नादवून कपडे घालण्याचा प्रयत्न आहे. त्यानंतर श्री असा तयार झालेला आहे. तो त्याच्या बाबांकडे आहे. आणि मग निघालो आम्ही आता. आणि निघालो म्हटलं तर श्रीला आली होती झोप. आणि मग श्री जरा झोपेतच आहे. पण गाडीत बसला की तो लगेच जागा झाला. आणि मग आहे इकडे तिकडे सारखा पाहतोय. आणि बाहेर खूप छान वातावरण आहे. मंद मंद पाऊस आहे. डोंगरावरती थोडंसं पाणी येताना दिसतं, ते ढग आलेले आहेत खाली. आणि रस्त्यालाही खूप पाणी होतं. आणि ती साईडला झाडे आहेत, काही पडलेली आहेत. आणि इकडे रस्ता छोटा असल्यामुळे रस्त्यावर खूप पाणी आलेलं आहे. आणि जरासं ट्रॅफिक पण आहे. मोठी गाडी पुढे आहे. आणि मग निघालोय आम्ही. आणि आता आम्ही रोडला लागलेलो आहे. आम्ही आता चाललेलो आहे बहुतेक कामशेतला. आणि थोडी पावसाळ्याच्या आधीची म्हटलं थोडी कपडे घ्यावी, रेनकोट वगैरे घ्यावे. त्यानंतर आम्ही कपड्याच्या दुकानात गेलो. श्री तिथे बसला. श्री जरा मस्तीच घालत होता. आणि त्याची आणि त्याच्या दीदीची जरा मस्ती चालली होती. दीदी सारखी उठून पळत होती. आणि श्री पण त्याच्या मूडमध्ये होता. त्यामुळे चाललं होतं त्याचं. एकटाच खेळत होता. आणि मग त्याच्या मामाने त्याला जरा बाहेर नेलं. तो पाहत होता रस्त्यावरती गाड्या येतात नाही येत, म्हणून तो उभा राहिला होता. आणि मग परत तो आला तिकडे. त्याच्या दीदीने त्याला पकडला होता, कारण मी व्हिडिओ करत होते थोडासा. तो कपडे पाहत होता. त्याचीच मस्ती चाललेली होती. आणि मग आहे पाहतोय. तो म्हणतो, बाबांना ही पॅन्ट घेता का? बाबा म्हणतात, तुला काही समजत नाही, तो राहू दे जरा साईडला बस." आणि मग आम्ही आता कामशेतमध्ये आतमध्ये गावात चाललेलो आहे. आणि तिथे आम्ही एका दुकानात गेलेलो आहे. तिथे भक्तीसाठी रेनकोट पाहत आहे, कारण शाळेत जाण्यासाठी पाऊस खूप येतो, म्हणून रेनकोट घेतला. आणि तिथून आम्ही परत निघालो. आणि मग आम्ही परत यायला फिरलो वडगावला. आणि मग आम्ही वडगावमधून आलो. श्री जरा खिडकीतून बाहेर पाहत होता. श्रीला खूप भूक लागली, त्यामुळे त्याला जरा बनाना चारला. कारण तो बाहेर गेला का सहसा खातच नाहीये, त्याला भूक लागती. पण विसरून जातो बाहेर फिरण्याच्या नादात. आणि मग बनाना खाल्ल्यानंतर त्याला जरा पावर आली. तो गाडीची खटपट करत होता. बाबा म्हटले, तू राहू दे. आणि मग जरा बाबांनी त्याला त्याच्याजवळ घेतलं. आणि मग आम्ही गेलो जरा चप्पल घेण्यासाठी. पावसाळी छोट्याशा दुकानावर गेलो. तिथे आम्ही 10 वर्ष झालं माझ्या लग्नाला. त्याच्यानंतर आम्ही तिथेच जातो सहसा छोट्याशा गोष्टी घेण्यासाठी. छोटीशी जागा, स्वस्त पण भेटते, चांगली पण भेटते. त्यामुळे पण श्री त्यावरती अडकवलेल्या चपलांसोबतच खेळत होता. आणि मग तिथून आम्ही निघालो. आणि मग त्याचा मामा आमचा व्हिडिओ काढत होता. पाठीमागे माणसं आली. मग आम्ही ठेवला, कट केला, बाय.